चला मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मराठी व्याकरण घेतलेलं आहे. आज आपण इतिहासाचे प्रश्न घेणार आहेत, जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर बघूया, प्रश्नाला सुरुवात करूया. तर जर तुम्ही भाग 1 बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. त्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न होते. आता हे भाग 2 आहे इतिहासाचा, तर तुम्ही भाग 1 बघून घ्या इतिहासाचा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न हा आहे, त्रिपिटक हा धर्मग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर हा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये बौद्ध धर्म यामधून खूप प्रश्न येतात. तर हा प्रश्न पण इम्पॉर्टंट असू शकतो. तर हा पण तुम्ही IMP मध्ये नोंद करा या प्रश्नाची. तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, महावीरांचे मूळ नाव काय आहे? गौतम तर नाही आहे. रत्नेश्वर हे पण नाही आहे. तर दोघांपैकी 2 आहे का 3 आहे सांगा. सांगा बघू मित्रांनो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्धमान. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे? हे बघा, अजून एक आला गौतम बुद्धामधून. तुम्हाला दिसतंय का मित्रांनो? मी हा आता दिसत असेल. तर गौतम बुद्धाचे जन्मस्थान कुठे होते? कुठे होते सांगा मित्रांनो. सारनाथ. सारनाथ मध्ये त्यांनी उपदेश दिला. हा तर नाही, ते कुशीनगरलाही सारनाथ म्हणतात, हा पण नाहीये. तर लंबिनी हा आहे. प्रश्न तिसरा आहे. हा आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन हा आहे. प्रश्न हा आहे, ते गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुठे झाला? तर तुम्हाला ह्याच्या आधी जे प्रश्न झाला त्यामध्ये सांगितलं आहे. तो कुठे झाला तर सांगा मित्रांनो. तर मला दिसतंय का? ब्लर दिसतंय का तुम्हाला? 1 मिनिट. हा आता दिसत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कुशीनगर. हा पण मित्रांनो, तुम्हाला मी बोललो होतो की गौतम बुद्ध यांच्यावर, त्यांच्या चरित्रावर खूप प्रश्न येतात, त्यांच्याविषयी खूप प्रश्न येतात. तर पुढचा प्रश्न बघूया. वर्धमान महावीरांचा मृत्यू कुठे झाला? तर हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. कुशीनगरला तर नाहीच. इथं पण नाही. पावापुरी इथं. तर पुढचा प्रश्न बघूया. जैन धर्मियांचे पहिले तीर्थकार कोण होते? सांगा मित्रांनो, कोण होते? तर ऋषदेव हे होते. पुढचा प्रश्न बघूया. गौतम बुद्धाने आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला? तर सांगा, कुठे दिला पहिला उपदेश? तर सारनाथ येथे दिला. पुढचा प्रश्न बघूया. गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कुठे झाली? तर गया येथे झाली. पुढचा प्रश्न हा आहे. पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला दिसतंय का? 1 मिनिट, मी zoom करून दाखवतो तुम्हाला पूर्ण प्रश्न. दिसतंय का? अजून झूम करतो. हा आता दिसत असेल. महावीर स्वामी यांचा जन्म कुठे होता? तर सांगा. हा पण इम्पॉर्टंट आहे. तर कुंडग्राम इथे जन्म झाला महावीर स्वामी यांचा. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे बौद्ध स्तूप कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे बौद्ध स्तूप हे सांची येथे आहे. चाणक्याचे दुसरे नाव काय आहे? सांगा चाणक्याचे दुसरे नाव.
विष्णुगुप्त. विष्णुगुण नाही, विष्णुगुप्त. माझ्या शब्दावर लक्ष द्या. चाणक्याचे दुसरे नाव काय आहे? तर चाणक्याचे दुसरे नाव हे आहे विष्णुगुप्त. हे चाणक्याचे दुसरे नाव आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. चाणक्य कोणत्या राज्याचा प्रधानमंत्री होता? सांगा मित्रांनो. सांगा मित्रांनो लवकर. काय या प्रश्नाचं उत्तर? तर चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य असंच लिहितात मित्रांनो मोबाईलमध्ये, सॉरी लॅपटॉपमध्ये. तर पुढचा प्रश्न बघूया. मुद्र राक्षस ही साहित्यकृती कोणाची आहे? तर मित्रांनो साहित्यकृती यावर पण खूप प्रश्न येतात, तर हा पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्या प्रश्नाचं उत्तर आहे विशाखा दत्त. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या मौर्य वंशीय राज्यकर्त्यांना आहे? सांगा मित्रांनो. कोणता या प्रश्नाचं उत्तर? सांगा बघू लवकर. हे तर आहे, आता नावावरूनच कळतंय. अशोक हे पण आहे, बिंदुसार हे पण आहे, तर हे नाही. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे अजातशत्रू. तर पुढचा प्रश्न बघूया. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? तर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर बघा मित्रांनो, हे होते इम्पॉर्टंट क्वेश्चन. कसे वाटले? चांगले वाटले तर कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.